मित्रांनो, मला रात्र अचानक जाग आली. मी घडीकडे वेळ बघितला तर रात्रीचे 1 वाजलेले होते. माझ्या रूममध्ये खूप अंधार होता. बायको आणि मला एकसोबत झोपायची सवय होती. म्हणजे आम्ही लग्न झाल्यापासून एकाच बेडवरती झोपायचे. बायको नेहमी गाऊनवर झोपायची आणि मी नाईट पॅन्टवर. तर आज माहीत नाही मला तितक्या रात्र कसं तरी कार्यक्रम करायचं मन होत होतं. मी बायकोकडे सरकलो आणि हळूच तिचा गाऊन वर केला आणि हळूहळू तिच्याशी खेळू लागलो. माझा बाबूरावसुद्धा उठून सलाम्या देत होता. बाबूराव अंदर जासाठी तयारी करत होता. तेवढ्यात तिला जाग आली आणि तिने म्हणाले, "अहो भाऊजी, हे काय करता? मी तुमची बायको नाही." तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश. मी एक खेडेगावात राहत असून माझी वय जवळपास 42 वर्षे आहे. माझे मुलं शिक्षणासाठी बाहेर म्हणजे शहराकडे राहतात आणि घरी मी, माझा भाऊ, माझ्या भावाची बायको आणि माझी बायको असे आम्ही 4 जण एका घरात राहतो. आमचं भरलेलं कुटुंब आहे. माझ्या लहान भावाला 2 मुलंसुद्धा आहेत आणि ते गावातच शिकतात. आमच्या दोन्ही भावाचे लग्न होऊन खूप वर्ष झालेली होती आणि आम्हाला मुलं बाळंसुद्धा झालेले होते. बाबांनी आमच्यासाठी कपड्याचे दुकान टाकून दिलेले होते. शहरामध्ये आमचे दुकान खूप चालायचे. त्या दुकानामध्ये आम्ही दोघेही भाऊ खूप व्यस्त राहायचे आणि सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण जेव्हा माझ्या लहान भावाचं लग्न झालं तेव्हा मला त्याची बायको पाहून खूप करायची इच्छा झाली. मला वाटलं ही बाहेरूनच इतकी सुंदर दिसत आहे तर आतून किती छान असेल, कारण दिसायला ती खूप देखणी होती आणि तिचं शरीर भरलेलंसुद्धा वाटत होतं. माझी बायको मुलं झाल्यापासून मला द्यायला खूप नाटकं करायची. मला पाहिजे ते इच्छा पूर्ण करता येत नव्हती आणि योग्य तो उपभोग घेता येत नव्हता. तरी पण मी कुणालाही न सांगता माझं सगळं व्यवस्थित चालू ठेवलं होतं. बायको जर घरी नसली किंवा तिने त्या कामासाठी नकार दिला तर मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या बाबूरावला शांत करून झोपून जायचो. पण असं किती दिवस चालणार होतं? मित्रांनो, माझी वय जरी होत असली तरी माझ्यातील जोश कमी व्हायचा नावच नव्हतं घेत. मी नेहमी त्याच गोष्टीच्या तलाशीमध्ये राहायचा. पण देणार तरी कोण या विचाराने मी गप्प बसून बाबूरावला स्वतःच शांत करायचा. एका दिवशी मला काम असल्याने मी दुकानामध्ये नाही गेलो. दुकानामध्ये माझा लहान भाऊच गेला आणि बायकोसुद्धा घरी नव्हती. त्यामुळे फक्त लहान भावाची बायको आणि मीच घरी होतो. लहान भावाची बायको म्हणजे तिचं नाव सविता, ती किचनमध्ये काम करत होती. मी किचनमध्ये तिला पाहण्याच्या बहाण्याने पाणी प्यायला गेलो. पाणी पेता पेता तिच्या कमरेकडे माझी लक्ष गेली. तिच्या कमरेकडे पाहून तर अंगातील प्रवाह अजून वाढला. आत्ताच हिला बेडरूममध्ये घेऊन जाऊ की काय असं वाटू लागलं. पण तिला विचारणार आणि ते नकार दिला किंवा लहान भावाला आणि बायकोला माहीत होईल तर माझं काय होणार? माझ्या संसाराची वाट लागणार. या भीतीने मी मागे धरलो आणि समोरचं पाऊल नाही उचललो आणि तसंच वापस किचनमधून बाहेर हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये येऊन TV चालू केला आणि सविता जेवायला वाढ गं असं म्हणून तिला आवाज दिला. तिने जेवणाचं सगळं सामान घेऊन हॉलमध्ये आले आणि हॉलमध्ये येऊन मला जेवण वाढलं. माझी जेवता जेवता तिच्याकडेच खूप लक्ष होती, कारण बायको घरात नसल्याने मला तिच्याकडे बिनधास्तपणे पाहता येत होतं. पण मी तिच्याकडे पाहताव हे तिला नक्की समजत असेल असं मला वाटायचं. पण तिच्या मनात काय चालू आहे हे मला माहिती नव्हतं. काही दिवस असेच चालू राहिले. पण मी दिवसभर दुकानामध्ये असल्याने मला तिच्यासोबत जास्त टाईम देता येत नव्हता आणि सोबतच बायको पण तिच्यासोबतच राहायची. त्यामुळे मला तिच्याशी बोलायला म्हणजेच सविताशी बोलायला टाईम मिळेल किंवा मोका मिळेल याची मला कल्पनाच नव्हती. आणि तसं पण तिला विचारेन आणि ती मला हो म्हणेन याची पण मला भीतीच होती, कारण तिच्याकडून तसे काहीच इशारे येत नव्हते. मग एका रात्र मी, माझा भाऊ दुकान बंद करून घरी आलो. आम्ही रात्रोचं जेवण सगळे मिळूनच करायचे आणि ते पण TV बघताना हॉलमध्ये. त्या रात्र आम्ही जेवायला बसलो. सगळ्यांचं लक्ष TVकडे होतं, पण मी माझ्या सविताकडे पाहत होतो. तसंच त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांनी मला
थोडे डोळे मोठे करून बघितलं, पण तोंडावर काही बोलल्या नाही. याच गोष्टीचा फायदा घेत मी तिच्याकडे अजून बघू लागलो. मग काय, आमचं रोज रात्रीचं म्हणजे जेवणाच्या वेळचं तेच चालू झालं. आता एकमेकाकडे बघताना आमच्यामध्ये इशारेसुद्धा होऊ लागले, पण ते आता तेवढ्यापुरतीच मर्यादित होते. पण एका दिवशी मी दुकानातून थोडा लवकर घरी आलो. मी बघितलो की माझी बायको मार्केटला गेलेली होती आणि माझा लहान भाऊ दुकानातच होता. आता घरामध्ये फक्त मी आणि त्याची बायको म्हणजे सविताच होतो. मी हॉलमध्ये बसून चहा घेत होतो. तेवढ्यात ती आली. हलक्याशा पांढऱ्या नाईटीत, केस मोकळे आणि पावसाचा गार वारा तिचा पदर हलवत होता. ती मला पाहून थांबली आणि ती शांतपणे माझ्याजवळ आली आणि माझ्यासमोर बसली. पावसाचे थेंब खिडकीवर आपटत होते आणि वातावरणात एक वेगळाच शहारा होता. तुमचं मन विचलित आहे का, असे तिने विचारले. तिचा आवाज खूप मंद होता. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे बोलत होते. मी शांत होतो, पण माझ्या डोळ्यातही खूप काही होतं. सविता, मी तुझ्या इतक्या जवळ येतोय हे योग्य नाही, पण मी थांबू शकत नाही. ती हलकेच माझ्या हातावर हात ठेवले. मी पण प्रयत्न केला थांबायचा, पण काही भावना थांबत नव्हत्या. ती जरा पुढे सरकते, माझ्या खांद्याजवळ येऊन थांबली आणि तिचा श्वास, ती उष्णता, तिची जवळीक मी बघत चाललो होतो. तिचा हात माझ्या छातीकडे सरकत होता. माझा श्वास आता हळूहळू थांबत होता. तिचा श्वास माझ्या गळ्याला स्पर्श होत होता. मी तिला अलगद माझ्याजवळ ओढलं. तिच्या केसांचा सुगंध, गालाचा स्पर्श, ती पूर्णपणे माझ्या मिठीत आली. काही क्षण आम्ही तसेच होते. कुठलाही शब्द नाही, फक्त शरीराच्या कंपनातून संवाद चालू होता. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि तिच्या गालावर माझी बोट फिरवली. ती डोळे बंद करून माझ्या छातीवर डोकं ठेवून श्वास घेत होती. मग तितक्यातच घराची डोअरबेल वाजली. दरवाजा खोलून बघितला तर माझी बायको मार्केटमधून घरी वापस आलेली होती. मग तोही दिवस असाच गेला. पण काही दिवसांनी माझ्या बायकोला माहेरी जायचं होतं. ती मला सोबत चला म्हणाली, पण मी दुकानाचे काम आहे, मला नाही जमणार, तू माझ्या लहान भावाला घेऊन जा असं म्हणालो तिला. लहान भाऊसुद्धा तिला घेऊन जायला तयार झाला आणि ते दोघे मिळून आता दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होते. दुसऱ्या दिवशी ते 4 व्हीलर घेऊन सकाळीच गावाला जासाठी निघाले. म्हणजे आता घरी मी आणि माझ्या लहान भावाची बायको म्हणजे सविता दोघेच राहणार होतो. थोड्या वेळाने मी सुद्धा दुकानामध्ये गेलो आणि दुकान चालू करून आपले कामं करू लागलो. या दिवशी गिऱ्हाईकसुद्धा कमी आले होते. मग सायंकाळी मी दुकान बंद करून घरी परतलो. सविता स्वयंपाक बनवत होती. मी TV पाहू लागलो. थोड्या वेळाने आम्ही जेवण करून घेतला व आपापल्या रूममध्ये जाऊन झोपायसाठी गेलो. मला रात्री 1 वाजता जाग आली. मी बघितलं तर बायको बाजूला येऊन झोपलेली होती. तिचा तोंड दुसऱ्या बाजूला होता आणि माझ्याकडे पाठ होती. मी तिच्याजवळ सरकलो आणि तिचा गाऊन वर केला. आता मी हाताने सगळं स्पर्श करू शकत होतो. माझा बाबूरावसुद्धा आता उभा होऊन सलामी देत होता. मग मी मागूनच बाबूरावला अंदर घ्यायचा प्रयत्न करू लागलो. पण तेवढ्यातच मला आवाज आला, भाऊजी, मी तुमची बायको नाही, सविता आहे. तिने माझ्या बाबूरावला हातात पकडलेलं होतं. मी सुद्धा आता पूर्णपणे शुद्धीवर येऊन गेलो. पण सविता मला पुन्हा काही न म्हणता बाबूरावशी खेळ करू लागली व हा सुख वेगळाच होता. मी हे सुख प्रथमच अनुभवत होतो. मग थोडा वेळ खेळ केल्यानंतर तिने त्याला अंदर घेतले आणि माझा उपभोग घेऊ लागली. मला पण आता खूप मजा येत होती. मी सुद्धा आता जोरजोराने करू लागलो होतो आणि सतत 1 तास मी तिची चव चोखून घेतली आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा तयार होऊन आम्ही आमची इच्छा रात्रभर पूर्ण केल्या. अशा प्रकारे मी दुपारीसुद्धा तिच्यासाठी दुकानातून वापस यायचो आणि आम्ही, सविता आणि मी, आमच्या इच्छा पूर्ण करायच्या. मी पण आता जीवनामध्ये खुश राहायला लागलो होतो, कारण सविताला घ्यायची इच्छा माझी पूर्ण झालेली होती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी इतक्या छान कथा करतो.
इतकी मेहनत करतो पण तुमचा पाहिजे तितका सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे माझा मागचा चॅनलसुद्धा गेला. जर तुम्हाला वाटत असेल की माझं हा चॅनल चालू राहावं आणि अशाच कथा मी तुमच्यासाठी घेऊन येत राहावं, यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.